मंगलाचरण. चिदानंदैकरूपाय जिनाय परमात्मने परमात्मप्रकाशाय नित्यं सिद्धात्मने नमः. पान नंबर 50, गाथा नंबर 32. गाथा पाठ. भवतनुभोय विरत मनो जो अप्पा जाये तासु गुरु की वेल्लड़ी संसारिणी तुट्टे भव भोगतन से विरत मन युत आत्मा के ध्यान को जो करे उसी का महाभव बेली नियम से नष्ट हो. आचार्य योगेंद्र देवजी परमात्मा प्रकाश ग्रंथ. परमात्मा प्रकाश ग्रंथामध्ये आचार्य या जीवाला स्वभावाने कारण परमात्मा अवस्था, कारण परमात्मा स्वयं विद्यमान आहे आणि त्या कारण परमात्म्यामध्ये कार्य परमात्मा होण्याचं सामर्थ्य आहे. पण असं असणारं सामर्थ्य या आपल्या स्वतःच्या जीवाने अनादिकालाच्या संसारामध्ये कार्य परमात्मा अवस्था होण्याची ते थोडं प्रॅक्टिस करते. जरा बघा तरी ते आता थोडं ती प्रॅक्टिस करतात ना तिथं. मग कार्य परमात्मा होण्याची सामर्थ्य आहे, पण त्या सामर्थ्याला या जीवाने पर्यायामध्ये विसरलेला आहे. पण परत त्या जीवाला आपल्या कारणाची शक्ती काय आहे आणि त्या कारणाच्या शक्तीमध्ये कार्य होण्याचं किती प्रकारचं सामर्थ्य आहे हे देवगुरु शास्त्र आपणाला त्या शक्तीची ओळख करून देत आहेत. त्यामध्ये या 32 गाथेत सांगितलं मुख्य रूपाने मुनीच्या अपेक्षेने सांगता सांगितलं की संसार शरीर भोगापासून विरक्त असा जीव शुद्ध आत्म्याचं जर ध्यान करतो तर संसारूपी बेल नाशाला प्राप्त होते. मग संसारूपी वृक्ष म्हटलं का? मग संसारूपी वृक्ष आणि बेल यामध्ये फरक काय आहे? दीपा वृक्ष आणि बेल यामध्ये फरक काय आहे? वृक्ष मोठा का वेल मोठी? वृक्ष मोठा. समजा एक गृहीत धरला आपण, एक नारळाचं किंवा आंब्याचं झाड आहे, वडाचं झाड 5, 25, 30, 40 फूट उंच गेलं उंचीला. रुंदीला बघितलं तर परत 30-40 फूट आहे. मग त्याची मर्यादा तेवढीच राहिली. आणि एक वेल जर एका भिंतीवर चढली तर 50-100 मजल्यापर्यंत ती जाऊ शकते. म्हणजे एवढी त्याला वरती जाण्याची त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे. कधी आचार्यांचा संसार वृक्ष म्हणतील, कधी संसार बेला म्हणतील. दोन्हीमध्ये काही फरक नाही. मग वृक्ष काय घेतं? वृक्ष आहेत, पानं, फळं, फुलं ते आहेत. मग तिथे पण अनेकपणा आहे. मग अशा अनंत कर्माचा संसाराचा नाश करण्यासाठी वृक्ष पण म्हटलं जाईल. पण इथे बेला देत असताना ती जेवढ्या प्रकारचं त्याला आश्रय मिळतो ती बेल तेवढ्या प्रकारे वरतीपर्यंत जाऊ शकते. मग तसं आपल्या जीवाला या ज्ञानाच्या उपयोगामध्ये जेवढ्या प्रकारचे विषय आपल्या ज्ञानाला आपण देतो तेवढा आपला संसार वाढत जात असतो.
आणि ती जर तुम्हाला नष्ट करायची असेल, मग चरणानुयोग आगम भाषेच्या अपेक्षेने संसार शरीर भोगापासून विरक्त. मग मुनींना शरीर आहे, अरिहंतांना शरीर आहे. मग शरीरापासून विरक्त व्हायचं आहे का, वेगळं व्हायचं आहे का? नाही. शरीर आहे, संसार आहे, भोग आहे. मुनिराजांना भोग आहेत का नाही? पापाचे भोग नाही, पण आहार पाणी आदी हे त्यांच्यापाशीही भोग आहेत. मग हे आहेत नाही म्हणत नाही, पण ज्ञानामध्ये निर्णय काय करायचा आहे? हे जे शरीर आहे ते शरीर म्हणजे मी आत्मा नाही. संसार आहे, कर्म आहे, ज्ञानावरणादे ते मी नाही. आणि जो आहार पाणी आदी जो आहे तो मी नाही. जी मी आत्मा याच्याहून भिन्न आहे आणि माझ्या आत्म्याहून हे भिन्न आहेत. असं दोघांचं भेद विज्ञान करून स्वशुद्ध आत्म्याचं ध्यान करा. म्हणजे हे सगळे सोडाचेत का, सुटले नष्ट होणार आहेत का? सिद्धापसीच हे सगळे नष्ट झालेले आहेत, शरीरच नाही. मग हे सगळे असू दे. काय सांगतात मुनिराजांपाशी? हे सगळं आहे, पण तू या सर्वाहून भिन्न आहे. संसार हे कर्माची परिणती आहे, शरीर संसाराची कर्माची परिणती आहे. भोग सामुग्रीचे विषय इंद्रिय हेही कर्माची सामुग्री आहे. मग जे कर्म आहेत, पुद्गल आहेत, अचेतन आहेत, तो मी नाही. आणि जो जाणतो पाहतो ज्ञान आनंदस्वरूप आत्मा आहे तो मी आहे. एवढं पहिले दोघांमध्ये भेद विज्ञान करा आणि आपल्या वर्तमानाच्या ज्ञान पर्यायाच्या द्वारे आपल्या स्वशुद्ध आत्म्याचा ध्यान करा, अनुभव करा, श्रद्धान करा. मग जेव्हा हा जीव स्वतःच्या आत्म्याचं ध्यान अनुभव करतो त्याला काय होतं? अनंत संसाराची साखळी त्या क्षणाला तुटलेली आहे. संसार संपला नाही. जोपर्यंत निर्वाण प्राप्त होणार नाही तोपर्यंत संसारामध्ये राहणार आहात. पण काय म्हणतात? संसाराची साखळी तुटलेली आहे, संसार नष्ट झाला नाही. ज्या शेवटच्या भवामध्ये मोक्ष प्राप्त होईल त्याच्यानंतरचे पुढचे सगळे संसार नष्ट झालेला आहे. तीर्थंकराला सुद्धा एक वर्तमानाचा भव तोही त्यांचा संसारच आहे. तीर्थंकराला वर्तमानाचा एक भव तोही संसार आहे. पण तीर्थंकर अरिहंत परमात्मा दुसरा भोग घेत नाही. काय करत नाही? दुसरा भोग घेत नाहीत म्हणून त्यांना संसार नाही म्हणतात. जे त्याच्यानंतर दुसरा भोग नाही म्हणून त्यांना संसार नाही. आणि वर्तमानातला भव आहे म्हणून संसार त्यांना आहे. मग जेव्हा जीव सम्यक दर्शन प्रथमशम सम्यक दर्शन प्राप्त करतो त्या जीवाचे संसारामध्ये राहण्याची मर्यादा जास्तीत जास्त किती राहिली दीपा? उपार्ध पुद्गल परिवर्तन. बस, जे अनंत संसार राहिला नाही. म्हणजे त्या ध्यान करून सम्यक दर्शन प्राप्त करणारा जी भले औषमिक सम्यक दर्शन अल्प काळात प्राप्त झालेलं आहे, भले दुसऱ्या समयात सुटेल, पण तिथून त्या सम्यक भक्तीचे जे जे पुढचे भव येणार आहेत
भवाचा नाश करण्यासाठी सम्यक दृष्टीला भव असतात आणि मिथ्यादृष्टी अज्ञानीला भव वाढवण्यासाठी असतात. म्हणून ज्या वेळेला अनादी अनंत मोक्ष स्वरूप आत्म्याचा तुम्ही अनुभव ध्यान केला तेव्हा पहिला कोणता मोक्ष होतो? 4 मोक्षापैकी पहिला कोणता मोक्ष होतो? दृष्टी मोक्ष. दृष्टी म्हणजे श्रद्धा. सम्यक दर्शन ही श्रद्धा गुणाची पर्याय आहे. मग तो श्रद्धेच्या द्वारे श्रद्धेमध्ये तो मुक्त झाला. तो श्रद्धेमध्ये स्वतःला कधीही बंध स्वरूप अनुभवत नाही. जे दृष्टीमुक्त झाला त्याला आता परत कधी संसार त्याच्या पर्यायामध्ये असेल, पण श्रद्धेमध्ये संसार संपलेला आहे. मग जो दृष्टीमुक्त होतो तोच देहमुक्त होऊ शकतो. पण पहिले देहमुक्त होण्यासाठी प्रयत्न करू नका. तर दृष्टीमुक्त व्हा, तर देहमुक्त उघडा त्यांचे सर दृष्टीमुक्त झाला की देहमुक्त होणार आहे. मग मुनींना याचा आणि आत्म्याचं दोघांचं भेद विज्ञान करून आत्म्याचं ध्यान करा तर संसाराचा नाश होतो. मग जे मुनी झाले, संसार शरीर भोगापासून विरक्त झाले, आत्म्याचे ध्यान केले, भावलिंगी झाले, ते त्याच भावात मोक्षाला गेले का? नाही. मग का सांगले? एखादा जीव जास्तीत जास्त किती भाव प्राप्त करून मुक्तीला जाईल? जास्तीत जास्त भावलिंगी मुनी बनून किती भवामध्ये मोक्षाला जाऊ शकतो? मग सांगितलं काय? जास्तीत जास्त क्षयिक सम्यक दृष्टी झाला तर 3 किंवा 4 भावात मोक्षाला जातो. क्षयिक सम्यक. पण क्षयिक सम्यक दर्शन प्राप्त नाही. शोषम सम्यक दृष्टी आहे, भावलिंगी झाले तर जास्तीत जास्त 32 वेळेला भावलिंगी म्हणून मोक्ष होईल. किती वेळेला? 32. मग एक मनुष्य भव वेळेला किती काळ जातो? पुष्कळ मोठा काळ जातो. मग 32 वेळेला मनुष्यभव मिळण्यासाठी, जैन कुल मिळण्यासाठी, भावलिंगी मुनी होण्यासाठी जी एखादा जीव 32 भवानंतर भावलिंग धारण करून सुद्धा प्रत्येक भवात 32व्या भवात मोक्षाला जाऊ शकतो. मग त्याला इथे लगेच मोक्ष प्राप्त झाला का? होणार आहे भावी नैगम्याने. पण जो आत्म्याचं ध्यान केला त्याची निमाणे का झालेले आहे? म्हणून महाराज हमेशा का उदाहरण देत होते. वडाचं, पिंपळाचं किंवा आंब्याचं एक मोठं रस्त्याच्या किनाऱ्याला झाड आहे आणि जोराचं वादळ आलेलं आहे आणि ते झाड मुळापासून उकडून पडलेलं आहे शेताच्या रस्त्याच्या बाजूला. मग त्या झाडाला पानं फुलं थोडी येणारे दिसतात का नाही? दिसतात. आणि पानं टवटवीत दिसतात. मग काही काळ त्या झाडाला टवटवीपणा दिसतो का नाही? पण नियमाने ते झाड कालांतराने पूर्ण वाळून जाणार आहे. का बरं? मुळासहित उपडून पडलेलं आहे. तसं अनंत संसाराची मूळ मिथ्यात्व आहे. ती मिथ्यात्रूपी मूळ तुटून पडलेली आहे. तरी काही काळ संसार दिसेल नाही असं नाही. त्या झाडाला फुलं पानं जरा तुम्हाला येताना दिसतील आणि जे आहे ते परत टवटवीत काही काळ दिसतील.
पण नियमाने ते झाड कालांतराने सुकून जाणार आहे. तसं आत्मानुभव घेणारा जीव मनुष्य, देव किंवा अन्य ठिकाणी जातील, नाही असं नाही, पण नियमाने त्यांना प्राप्त होतो. मग मुनींना स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करून निश्चय सम्यक दर्शनाची प्राप्ती होऊन निर्वाण होतो. आपण मुनी नाही. आपल्याला निश्चय सम्यक दर्शन प्राप्त होण्यासाठी निश्चय सम्यक दर्शन प्राप्त होण्यासाठी बाधा नाही, मोक्ष होणार नाही. 4थ्या 5व्या गुणस्थांवरती मोक्ष होणार नाही, पण मोक्ष मार्गाला सुरुवात होईल. मग ज्याची मोक्ष मार्गाला सुरुवात झाली त्याला नियमाने मोक्ष होणार आहे. साखरपुडा झालेला आहे तर विवाह कोण महिना, 2 महिने, 6 महिने, कोण वर्ष, 2 वर्ष होणार आहे का नाही? त्याचं आत्मानुभूती घेतली, शुद्ध आत्म्याचं ध्यान केलं तर तिथे आचार्य काय म्हणतात, ते चंकेश्वरासाठी आहेत. चंकेश्वर येतात, मागं आहेत पुस्तकात, लोक नव्हते म्हणून जरा काढले नाही. मग तसं सम्यक दर्शन झालं तर काय सांगितलं, मुक्तिरूपी लक्ष्मीची साखरपुडा झालेला आहे. मुक्तिरूपी वधूची साखरपुडा झालेला आहे. मग तिथे कधी मुलाचे घरचे गडबड करतात, लवकर लग्न करा, मुलीवाले थोडं थांबा, मुलीवाले म्हणतात जरा लवकर लग्न करा, मुलावाले थांबा म्हणतात. मग सगळ्याला घाई आहे का नाही? मग तसं सम्यक दर्शन झालं, तुम्हाला साखर घाई आहे तर मुनी व्हा, लवकर तपस्या करून जा, मोक्षाला जावा. ते पुढचा पुरुषार्थ तुम्हाला करावा लागेल. मग तसं कोणी जीव पहिल्या गुणस्थानातून 4थ्याला प्राप्त होतो, 4थ्यातून पहिल्यातून 5व्याला प्राप्त होतो, पहिल्यातून 7व्याला प्राप्त होतो, कोण 4था 5व्याला प्राप्त होतो, 7व्याला प्राप्त होतो, कोण 5व्या गुणस्थानावरती 7व्या गुणस्थानाला प्राप्त होतो. म्हणजे असे गुणस्थान चढत जातात. म्हणजे सम्यक दर्शन झालं, आत्मानुभव झाला तर जीव हमेशा पुरुषार्थ वर जाण्यासाठीच करत असतो. म्हणून तिथे त्याला दोहार, संसार शरीर भोग से विरक्त मन वाला जो जीव आत्मा का ध्यान करता है उसकी बड़ी अनादिकालीन संसारूपी बेला नष्ट हो जाती है. 50 पानावरती. मग असा जो जीव आपल्या आत्म्याला स्व आणि परात भेद विज्ञान करून तो शुद्ध आत्म्याचं ध्यान करतो तर त्याची संसारूपी बेला नियमाने एक काळात नष्ट होणार. मग जे जे जीव सामान्य रूपाने आपण कधी कथन काय करतो की आज आपल्याला जैन कुळ मिळालं, कोणी मुनिराज झाले, कोणी शुल्लक आयलक झाले, कोणी ब्रह्मचारी राहिले. मग सामान्य रूपाने काय सांगितलं जातं, या जीवाने पूर्वी अनेक भवामध्ये अशा प्रकारचे साधना किंवा भाव केले असतील म्हणून ते आज त्या अवस्थेला प्राप्त झाले. जे समोरल्या व्यक्तीला उत्साह चारित्र्यामध्ये प्रवृत्ती करण्यासाठी असं सांगावं लागणार आहे. पण जे जे जीव पूर्वी मुनी, शुल्लक, आयलक, ब्रह्मचारी झाले तेच आत्ता पहिल्यांदा मुनी होतील असा नियम आहे का? नाही. भरताचे 923 पुत्र नित्य निगोदात होते, तिथून एकेंद्रिय स्थावरमध्ये आले, तिथून 2 इंद्रियामध्ये गेले गोप, आणि तिथून मनुष्यभावामध्ये आले. जे भूत अनंत कालामध्ये त्या जीवाने निगोद पर्याय सोडून वरती आलेच नव्हते. मग पहिल्यांदा आल्याने परत 2 इंद्रिय. मग देशना कधी त्यांना प्राप्त झाली का? अनादी कालामधून देशना प्राप्त झाली नाही.
तरीसुद्धा सम्यक दर्शन प्राप्त होऊन मुनी झाले का नाही? अपवाद मार्ग आहे, राजमार्ग नाही. मग तसं इथे आचार्य सांगतात की असा कोणी जीव आहे मुनी दीक्षा घेतलेला आणि त्यांच्यापाशी हे सगळं आहे, पण आपल्या मनाला म्हणजे ज्ञानाला त्या विषयाकडून हटवून आपल्या स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करील तर पहिले मोक्ष होतो का मोक्ष मार्ग होतो? मार्ग. पण इथे काय केलं? संसार अवस्था नष्ट होते म्हणजे मोक्ष होतो. पहिले कार्य असतं का पहिले कारण असतं? कारण असतं. घरी गेल्यानंतर दीपा तुम्ही पहिल्यांदा स्वयंपाक तयार केला, नंतर कारण गोळा केले. कुठेही जावा, लौकिक व्यवहार असो किंवा मोक्ष मार्ग असो, पहिले कारणाची उपस्थिती करतो आणि कारणाच्या सद्भावात कार्याला प्राप्त होतं, कार्य प्राप्त होतं. एखादी झोपडी बांधायची आहे, त्याला पण बांबू लाकडं काही ना काही आणावं लागेल का नाही? जे अज्ञानी जीवसुद्धा कोणतंही कार्य करायचं असेल तर पहिल्यांदा कारणाला इकट्ठा करतो. मग कारण असेल तर कार्य होण्यासाठी वेळ लागत नाही. तसं मोक्ष हे कार्यासाठी कारण सम्यक दर्शन आहे आणि ते सम्यक दर्शनाच्या प्राप्तीसाठी स्वतःच्या आत्म्याचं ध्यान एवढंच आहे तुम्हाला. जे स्वतःचा कारण परमात्मा ध्यानाचा ध्येय आपली ज्ञान पर्याय ध्यान करणारे आणि त्याचं फळ सम्यक दर्शन आहे. मग मोक्ष मार्गाची सुरुवात होऊन मोक्ष प्राप्तीसाठी किती द्रव्याच्या अवलंबनाची आवश्यकता आहे? मोक्ष मार्गाची सुरुवात होऊन मोक्ष प्राप्तीसाठी किती पदार्थाची आवश्यकता, किती द्रव्यांची आवश्यकता आहे? म्हणजे आपल्याच एक आत्म्याच्या श्रद्धा ज्ञान दर्शन चारित्र गुणाच्या पर्यायानेच मार्ग आणि मार्गाची पूर्णता होणार आहे. मोक्ष जास्तोर बहिरंग कारण असतील, बहिरंग कारणाचा निषेध केला जाणार नाही. काय दीपा तत्वासूत्रामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये पहिलं सूत्र काय आहे? औक्षमिक शायिक शाऔक्षमिक अवदैक पारणामिका च शब्द दिला का नाही? मग जीवाचे भाव किती? 5. असाधारण. मग असाधारण तर जीवामध्येच प्राप्त होतात, अन्य द्रव्यामध्ये नाही. हे 5 भाव. मग शब्द कशाला लावला परत? म्हणजे आणि म्हणजे काय? मग हे 5 भाव तर आहेत. अनेक आहेत. च म्हणजे अनेक आहेत. मग अनेक म्हणजे कोणचे? तर हे औषमिक शाऔक्षमिक अवदैक हे भाव जे आहेत सामान्य का विशेष आहेत? जीवाच्या 5 द्रव्यामध्ये, म्हणून काय झाले? विशेष. आणि न काय सांगितलं? अस्तित्वादी सामान्य गुण. एक ते सांगितलं. दुसरं काय सांगितलं? औक्षमिक शायिक शाऔक्षमिक अवदैक पारणामिक हे पुद्गलाचे पण आहेत. काय? पुद्गलाचे आहेत. शब्द एक सामान्य गुणाला पण सांगतो आणि तो शब्द पुद्गलाचे पण हे आहेत परिणामन. कर्माचा उपशम
तो उपशम कोणाचा परिणाम आहे? द्रव्य कर्माचा आहे की नाही? मग त्या अपेक्षेने पुद्गलामध्ये उपशम झाला तर तो पुद्गलाचा उपशम भाव. क्षोपशम कर्माचा तर तो कर्मामध्ये, क्षय कर्मामध्ये. औदयिक उदय, कर्माच्या उदयामध्ये क्रोधादी कशा येतात, मग त्याला औदयिक म्हटलं की नाही. आणि पारणामिक, कर्माचा पारणामिक भाव काय आहे? कर्माचा पारणामिक भाव काय आहे? स्पर्श रस गंध वर्ण पुद्गल पारणामिक भाव. तर आपण हे 5 पुद्गल जीवा पण पुद्गलामध्ये लावू लागलं नाही. मग च शब्दाने जीवामध्ये पण आहे, पुद्गलाचे पण आहे. आणि च शब्द हे पुद्गलाचे जसे विशेष भाव आहे जीवाचे, तसे विशेष भाव पुद्गलाचे जीवाचे दोघांचे आहेत. आणि त्या पुद्गलामध्ये आणि जीवामध्ये सामान्य गुण पण आहेत. अस्तित्वादी 6 सामान्य गुण 6 द्रव्यामध्ये आहेत नाही, तिथे पण झाले. आणि प्रत्येक द्रव्याचे आपले आपले विशेष गुण आहेत. तो एक च शब्द एवढा अर्थ सांगतो. आपण त्याला स्पष्टीकरण करणार नाही, च सोडून दिलं. मग काय झालं? जीवाचे असाधारण भाव 5 आहेत एवढंच सांगितलं. तर मग अनेकांतात्म वस्तू सिद्धी केली का एकांत? जे विशेष धर्मच मानला सामान्य, ते च चमचा म्हणून सोडून देऊन टाकतात त्याला. पण त्या च शब्दामध्ये किती अर्थ भरलेला आहे हे अकलंक पूज्यपाद स्वामी विद्यानंद आचार्य सगळ्या ग्रंथात खोलतात. आणि काही लोकांनी अध्ययन केलं नाही का? केलेलंही आहे, नाही असं नाही. पण ते स्पष्टीकरण करायला पाहिजे ते केलं जात नाही. त्यांना काय वाटतं याच्या शब्दाला घेऊन काय करायचं आहे? तो च शब्द या पुद्गलाचा आणि जीवाचा दोघाचाही भाव दाखवत आहे आणि सामान्य धर्म पण दाखवत आहे. असं सामान्य विशेषात्मक सर्व पदार्थ च शब्द एक सांगतो. मग आता कोण सांगत नाही का? समजा ऐकणाऱ्या लोकाला ते मिळत नाही ऐकायला. मग ऐकणाऱ्या लोकांना मिळत नाही च शब्दाचा अर्थ, तर वक्त्याचा दोष आहे का श्रोत्याचा दोष आहे? कुणाला प्राप्त होत नाही? श्रोत्याला. मग तेच की. म्हणून तिथे आचार्य सांगतात की वक्ता कोणी असू दे, आपल्याला स्वतःला अतिशहाणा म्हणून बसू नका. एक. आणि आपल्या समोर ऐकणारे सगळे कमी ज्ञानेत असं करू नका. एक. समजा एक मला उत्तर मिळणार नाही, तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून याच्यासाठी परीक्षामुख सूत्राचं सूत्र आणि कुंदकुंदाची गाथा. जीव नाना, लब्धी नाना, उपयोग नाना, कर्म नाना, उदय नाना आणि फलदान शक्ती नाना. मग कोणाची कोणत्या वेळेला ज्ञानवान कर्माचा क्षोभक्षम प्रगट होईल तुला माहीत आहे का? कुणापाशी पूर्वभावातली देखणा घेऊन किती बसलेत कोण तुला माहीत आहे का? मग तू संकोच वृत्ती करू लागला, यांना काय समजणार? पण पहिली तू तुझ्यासाठी ज्ञानवान कर्म बांधला आणि त्या च शब्दाचा अर्थ माहीत असताना सुद्धा सांगत नाही. तर सांगणाऱ्याच्या अपेक्षेने सांगणाऱ्यांनी स्वतःला अंतराय कर्म बांधलं, दुसऱ्याला नाही. आणि त्यांना का मिळालं नाही? त्यांच्या लाभांतराय कर्माचा उदय आहे. ऐकणार त्या अपेक्षेने त्यांचं आहे. आणि वक्ता आई सांगत तर ते वक्त्याच्या अपेक्षेने आहे. पण अनेक ग्रंथाचं अध्ययन केल्यानंतर प्रकरणानुसार तुम्ही त्याला खोला.
समजा एखाद्याला आत्ता समजेल का नाही, पूर्वीची देशना आता थोड्या वेळात समजेल. एखाद्याला पूर्वीचं होतं लगेच धारण झालं, आणि एखाद्या जीवाला आत्ता सांगितलं तर स्वावरण शौचम लक्षण योग्यता ही तत्प्रतिनियामकम अर्थम व्यवस्थापन. मग कोणाची आत्ता योग्यता आहे, आत्ता देशना काम करते, पूर्वीची कुणाला पूर्वीची देशना काम करत आहे. पण तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं सांगायचा प्रयत्न करा. लोक किती आहेत, कमी आहे का जास्त आहे, अमुक आहे का तमुक आहे, हे बघू नका. दिनवाणी समोर आहे, तुमच्यापाशी क्षोक्षम आहे, आणि या सर्व पात्रामध्ये ऐकणाऱ्या सर्वांमध्ये योग्यता आहे हे स्वतःमध्ये निर्णय करून सांगायला लागा. नाही त्यांच्यात निर्णय नाही, योग्यता नाही, मग त्यांना तुम्ही सांगणार नाही तर समजणार कसं. म्हणून हे सगळेजण वाचतात, अध्ययन करतात, पण एक स्वतःची बुद्धी खुंटलेली असते. यांना समजत नाही, सांगून काय करायचं आणि सोडून द्या. मग त्यांना नाही, पहिले तुम्हाला अंतराळ बांधला, तुम्हालाच काय होणार आहे, जे आज प्रगट ज्ञान आहे ते उद्याच्याला तुम्हाला झाकलं जाईल. म्हणून सांगितलं की त्या ठिकाणी असं अनादिकालाची संसाराची साखळी नष्ट होते. टीकार, जो जीव संसार शरीर भोगवन से विरक्त मन हुआ, शुद्ध आत्मा का चिंतन करता है, उसकी मोटी संसार रूपी बेली नाश को प्राप्त हो जाती है. मग संसाराला काय दिले उपमा, स्वयंभू रमण समुद्रामधले जल किती आहे, दीपा किती लिटर आहे, स्वयंभू रमण समुद्रामधलं जल किती लिटर आहे, सीमा नाही. मग स्वयंभू रमण समुद्र, पहिला जम्बूद्वीप किती, 1,00,000. लवण समुद्र, मग असं करता करता शेवटचा स्वयंभू रमण समुद्र येईल तर तो किती मोठा असेल, अर्धा राजू. अर्धा राजूमध्ये एवढे सगळे गेले, असंख्या द्वीप समुद्र, आणि शेवटा अर्धा राजू स्वयंभू समुद्र. एक राजू आहे की नाही, लांबी रुंदी, मग एवढा मोठा, मग त्याचं जल किती लिटर आहे सांगू शकत नाही, किती बुंद आहे, पण केवली नाही विचारलं तर जाणू शकते नाही. म्हणजे शेवटी त्याला मर्यादा आली का नाही. तसं इथे आचार्य सांगतात, संसाररूपी बेला तुमची मोठी आहे, पंचपरावर्तन रूपी संसार बेला मोठी आहे. मग अशी असणारी सुद्धा नष्ट होऊ शकते, जी एक स्वतःच्या शुद्ध आत्म्याच्या ध्यानामध्ये एवढी ताकद आहे. सुमेरू पर्वता एवढा कापराचा ढीग एक छोटीशी अग्नी त्याला नष्ट करू शकते. मग तसं तुमचा अनंत संसाराचं नाश करण्याचं कारण तुमच्या आत्म्याच्या ध्यानामध्ये आहे, आणि तुमचा संसार वाढण्याचं कार्य तुम्ही आत्म्याचं ध्यान न करता परद्रव्याचं चिंतन मनन करता तर तुमचा संसार वाढत आहे. पुढे, जो चित्त संसार शरीर में अत्यंत आसक्त लगा हुआ है, उसे आत्मज्ञान से उत्पन्न हुए वीतराग परमानंद सुखामृत के आस्वाद के बल पर राग द्वेष से हटाकर अपने शुद्ध आत्मा सुख में अनुराग कर शरादि में वैराग्य रूप हुआ जो शुद्ध आत्मा का विचार करता है, उसका संसार छूटता है. हे जे आहे त्याच्यापासून जो आसक्त आहे त्याला काय झालं की आत्मज्ञानापासून उत्पन्न होणारं जे वितराग सुख आहे त्याच्याद्वारे. म्हणून काय सांगितलं, पूज्यपाद आचार्यांनी इष्टोपदेश का सांगितलं, यथा यथा समायती तत्त्वम उपलब्ध. मग जसं जसं उत्तम तत्वाची उपलब्धी होते तसे संसार शरीर भोगाचे विषय असताना सुद्धा त्याला रुचत नाही. मग नाहीत का आहेत, आणि पुढे मग बाहेरंगात असताना सुद्धा त्याला रुचत नाही. म्हणजे याचा अर्थ सम्यक दर्शन झाल्यानंतर
सगळं सुटणार आहे असा नियम नाही. आणि सम्यक दर्शन झाला, स्वात्मानुभव झाला, तर त्या जीवामध्ये बहिरंगामध्ये बदल पाहू नका. दररोजप्रमाणे उठेल, स्नान करेल, आंघोळ करेल, भोजन करेल, वस्त्र काढेल, भोग उपभोग सगळं भोगेल, त्याच्यात काही बदल होणार नाही बाहेरच्या क्रियेमध्ये. पण श्रद्धेमध्ये, ज्ञानामध्ये या सर्वाहून भिन्न मी एक शुद्ध आत्मा जाणणारा, पाहणारा आहे. आणि हे माझ्याहून भिन्न आहे, मी त्यांच्याहून भिन्न आहे. ही श्रद्धा काम करते आतमध्ये. तेच म्हणून सांगितलं की सम्यक दृष्टीचं क्रिया दिसते बहिरंगातून, पण अंतरंगामधून भाव वेगळे आहेत. दीपा लग्न झालं, पहिल्या दिवशी सासरी गेला, लगेच आई वडिलाला सगळे विसरून गेला, आई वडिलाची आठवणी सगळेच विसरून गेले का? येणार आहेत. घरी सासरी आहोत, सासराचं खातो, त्यांच्यात राहतो. आणि माझी आई एवढ्या आईचं खाऊ घाले, तसं खाऊ घालत होते, मी असं खाल्ले, तसं खाल्ले. मग विचार, मग आहात कुठं? सासरी. आणि विचार कोणाचे करता? मग लगेच दुसऱ्याशी बंद झाले का? मग जसं इकडे वळत गेलो, मग हे आपल्यात, आपलं तर हे आहे, मग इथे आपणत्व वाढत चाललं. तसं कालांतराने विचार नष्ट होणार नाहीत, नाती नष्ट होणार नाही, पण तिकडलं मीपणा तिथे आपोआप थोडा थोडा संपत जाणार आहे. मग सुरुवातीला प्रत्येक सणाला दिवस माहेरी जातो. आता तुमचे भाऊ भाऊजे म्हणले 1 महिना या सणाला जाणार का नाही? का? आपलेच भाऊ आहेत ना, तर आपले आहेत का? मग आहे तर जाऊन राहा महिनाभर. तुरेकांबाई राहतील का महिनाभर? आपले आहेत नाही असं नाही, पण आता आपलं आपणत्व जिथे जोडलेलं आहे तिथं आपणत्व जोडलेलं आहे. तसं सम्यक दृष्टीला बहिरंगातून दिसेल, पण त्याची श्रद्धा पूर्वी जे शरीरादी परद्रव्य मी होतो, ती श्रद्धा आता त्याची स्वभावाशी जोडलेली आहे. म्हणून म्हणणार की सम्यक दृष्टीला ओळखण्यासाठी काही डोक्यावर शिंग येणार नाहीत बैलासारखे. असे शिंग आला तर सम्यक दृष्टी. भरत चक्रवर्ती, आता आपल्याकडे सीझन कोणता आहे? आंब्याचा. तसं त्यांच्या इथे आंब्याचा सीझन होता, भरत चक्रवर्ती. मग त्यांची माता त्यांना भोजन आंबे चिरून देत आहे, मोडून. किती आंबे दिले? 10 आंबे दिले खायला. आणि त्यांनी 10 आंबे खाल्ले. आई विचारते, अनेक आंबे देऊ का? अनेक द्या. का म्हणणार आपण? सम्यक दृष्टी आणि 10 आंबे कोण अनेक आंबा मागतो म्हणलं तर? मग 10 आंबे खाल्ले आणि 10 आंबे खाल्ले, मिथ्या दृष्टी. आता ऐका, ही एक शरीराची क्रिया आहे. बघ, इच्छा आहे का नाही? जे 10 खाऊन सुद्धा आणि परत 10 खाण्याची इच्छा आहे का नाही? इच्छा झाली म्हणतो मिथ्या दृष्टी. आदिनाथाने जाणलं होतं. का जाणलं आदिनाथाने? आपण दीक्षा घेऊन जाणार. मग त्यांनी पहिल्यांदा व्यवस्था केली की नाही दोघांची? कन्याकुमारीपासून इथंपर्यंत भरताला राज्य दिलं आणि तिथून पुढं बाहुबलीला राज्य दिलं. दोघांची वाटणी केली. तसेच गेले असते तर निघून चाललं का? दोघाला राज्य वाटून दिलं. मग चक्ररत्न आलं, बाहुबली भरताच्या आयुष्यामध्ये चक्ररत्न आलं. तर काय करणार? गर्भ बसणार का? षटखंड पृथ्वी. मग आपली भूमी वडिलांनी दिलेलं राज्य होतं का नाही? मग षटखंड पृथ्वी जिंकायला निघाला. राग आहे का नाही? मग राग गेला का? नाही गेला. राग आहे.
की प्रथमान योगाच्याने आपल्याला जोडा, त्या सम्यक दृष्टीचे प्रथमान योगाच्याने आपला प्रथमान योग हे दोन्हीने बघा. पुढे मग षटखंड पृथ्वी जिंकायला निघून गेले आले. मग आयुध चक्ररत्न अयोध्यामध्ये प्रवेश करत नाही. मग काय सांगितलं, तुमचे भाऊ तुम्हाला चक्रवर्ती मानायला तयार नाहीत. सगळे मानले पण तुमचे भाऊ मानत नाही. जाऊ दे, आपला भाऊ मानत नाही, सोडून द्या, हे तुला चक्रवर्ती तू हो. चाललं का? मग सगळ्यांनी मंत्र्यांनी सगळ्याच्या एकमेक बोलाबोली केली, पण ते भाऊबोली म्हणतात, तुझं राज्य तुला दिलेलं आहे, माझं राज्य मी आहे, मी तुझं राज्य मागत नाही, तू माझं राज्य कशाला घेतो. आता षटखंडाचा अधिपती व्हायचं तर काय करावं लागेल, बाहुबलीचं राज्य घेतलंच पाहिजे नाही. मग बाहुबलीचं राज्य घेण्यासाठी युद्ध केलं का नाही. मग सम्यक दृष्टी, क्षायिक सम्यक दृष्टी तद्भव मोक्षगामी करतात. राग, मग इकडून जर बघितलं तर ही एक क्रिया आहे, श्रद्धेची परिणती, शरीराची क्रिया वेगळी आहे. म्हणून मग युद्ध केलं. युद्धामध्ये कोण जिंकलं, बाहुबली. तर चक्रवर्ती कोण राहिले, प्रदेश. बाहुबलीने भरताला जिंकलं, तर चक्रवर्ती झाले कोण, चक्रवर्ती. जिंकलं म्हणजे बाहुबली झाले. बाहुबली समजा मी चक्रवर्ती म्हणून बसले असते, तर 12 चक्रवर्ती 13 चक्रवर्ती मानावं लागेल. 12च्या वरती चक्रवर्ती होत नाही. त्यांनी सोडून दिले, दीक्षा घेऊन निघून गेले. याचा अर्थ काय आहे, चतुर्थ कालाच्या सुरुवातीला सुद्धा एवढा राग सम्यकदृष्टीपाशी आहे. पाषाण रेखा गेलेली आहे, पण भूमिरेखा, धुलीरेखा आणि जलरेखाचा सद्भाव आहे. मग ज्या कशाचा सद्भाव आहे ते कार्य करणार आहेत कशाय. अनंत अणुबंदी गेली, पण अप्रत्याख्यानादी कशाय आहे सत्तेमध्ये. उदय येणार आहे तर उदयामध्ये कार्य दिसून येणार आहे. मग कर्माचा उदय कार्य दिसून येतं म्हणून मिथ्यादृष्टी असा नाही. आणि एखाद्याने सगळं सोडलंय पण तो सम्यकदृष्टी असा पण नियम नाही. म्हणून मग तिथे आचार्य सांगतात की अशा स्वतःच्या आत्म्याचं ध्यान करा, तर काय होईल, कालांतराने तिकडला राग पहिले का होणार आहे. म्हणून आगम सांगतात, पहिले कधीही पदार्थ सुटला जाणार नाही. राग सुटला जाईल तेव्हाच पदार्थ सुटला असणार आहे. मूळ सिद्धांत काय आहे, राग सुटला तर पदार्थ सुटलेला असेल, आणि पदार्थ आहे आणि राग सुटला नाही असं कधी होणार नाही. पदार्थ आहे आणि राग सुटला असं कधी होणार नाही. म्हणून पहिल्यांदा राग सुटला पाहिजे, तर पदार्थ कुणाचा तत्काळ सुटेल, कुणाचा कालांतराने सुटेल. सम्यक दृष्टी झाला, पदार्थाचा राग सुटला, मग श्रेणिक राजा मुनी झाले का, शाहीक सम्यक दृष्टी झाले, मुनी झाले का नाही. राग सुटला का, पण नरकातून परत मनुष्य गतीमध्ये येतील तेव्हा. मग आज राग सुटला नाही, सम्यक दर्शन आहे, पण पुढे नंतर नियमाने पुढच्याला त्याच्या पुढच्या भावात राग सुटणार आहे. म्हणून आचार्य सांगतात, चरणांयोग आगम भाषेच्या अपेक्षेने पदार्थ सोडा, अध्यात्माच्या अपेक्षेने राग सोडा. कोणाचा राग सोडा, पदार्थाचा. मग पुढे काय सांगणार, रागाचा राग सोडा. पदार्थ सोडणं सरळ,
राग सोडणं सरळ, रागाचा राग सोडणं कठीण का सरळ? तुम्ही किती प्रतिमा घेतली? एक उदाहरणासाठी आपल्याला, दुसरी ना का किती? पहिली, पाचवी. मग तुम्ही पाचवी प्रतिमा घेऊन किती वर्ष झाले? 1, 2, 5 जे का असतील. मग पाचवी प्रतिमा घेण्याचा परिणाम किती काळापर्यंत होता? पाचवी प्रतिमा घेण्याचा परिणाम किती काळाचा होता? 1 तास, 2 तास, 4 तास, 8 तास, एक अंतर्मुहूर्त. मग आता पाचवी प्रतिमा घेतली, बरोबर. मग तो परिणाम होता नाही तुमचा झाला. मग तो मी पाचवी प्रतिमा घेतली, माझ्यापाशी पाचवी प्रतिमा आहे, हे वारंवार सगळ्याला एक उदाहरणासाठी सांगत नाही, पण सांगू लागलं वारंवार, तर काय झालेलं आहे? पदार्थ सुटला, पदार्थाचा राग सुटला, पण सोडलेल्या रागाचा राग सुटला नाही. मी मुन्नी आहे, शुल्लक आहे, काय ब्रह्मचर्य, ठीक आहे. जे तुम्ही सोडलंय ते तुम्ही ग्रहण न करण्यासाठी आठवण असावी, त्याला नाही म्हणत नाही. पण त्याला घेऊन बसला तर काय आहे? रागाचा राग वाढत चाललेला आहे. मग जेवढा रागाचा राग वाढतो तेवढा पाप पण वाढत आहे. म्हणून आचार्यता सोडणं काही कठीण नाही, पण जो राग आहे तुम्हाला आत्म्यामध्ये, कितवी प्रतिमा आहे? पहिली, दुसरीवर गुणस्थान. किती गुणस्थान आहेत प्रदीप आत्म्याच्या स्वभावात? आत्म्याच्या स्वभावात प्रतिमा आहेत का? गुणस्थान आहेत का? पर्यायामध्ये गुणस्थान प्रतिमा आहे. सिद्धामध्ये किती गुणस्थान आहेत, किती प्रतिमा आहेत? नाही. मग याचा अर्थ काय आहे? आत्म्याच्या स्वभावामध्ये गुणस्थान प्रतिमा नाही. गुणस्थान प्रतिमाचे परिणाम जीवामध्ये आहेत, पर्याय आहेत, नाही असं नाही. पण ते शाश्वत राहतात का? म्हणून तो मी नाही. कथनचित माझ्यामध्ये होतात 4 ज्ञानाचे धारक मुनिराज, चतुर्थ कालामध्ये मन पर्याय ज्ञानाचे धारक मुनिराज, तद्भव मोक्षगामी नाही, आणि संलेखनापूर्वक मरण करून स्वर्गात गेले. तर आता किती ज्ञान असणार धनश्री भाभी त्यांना? 4 ज्ञानाचे धारक होते, स्वर्गात गेले, सर्वार सिद्धीत समजा. किती ज्ञानाचे धारक असतील? 4 ज्ञानाचे असतील का नाही? दीपा किती असतील? 1 ज्ञान का काय नसणारच. देवगतीमध्ये किती ज्ञान असतात? 3च. तर 4था आहे का? मग तिथे मनुष्य गतीमध्ये 4 ज्ञानाचे, कोण 2, कोण 3 किंवा 4, आपण 4 ज्ञानाचे मुनिराज उदाहरणाला घेतले. मग 4 ज्ञानाचा क्षोभक्षम होता आणि देवगतीत गेले, तर 4 ज्ञान राहिले का? 3 ज्ञान राहिले. 1 ज्ञान गेलं निघून. मग होता आता ते पुढे देवगतीत गेल्यावर नाही. देवगतीत 3 ज्ञान आहे, तिथून मनुष्य गतीमध्ये आला, किती ज्ञान राहिले? देवगतीतून मनुष्य गतीत आले 4 होते, तिथे गेल्यावर 3 होते, आणि परत आलं तर 2 राहिले. मग ते तुमचे आहेत का स्वभाव? पर्याय तुमच्याच जीवाला झाले, तुम्हालाच प्रगट झाले, पण ते क्षणिक होते, शाश्वत नाही. पण ही ज्ञान जिथे उत्पन्न झाली, तो ज्ञानगुण जो आहे तो शाश्वत आहे का नाही? बस. मग अशा शाश्वत पहिल्या अध्यायामध्ये 9वं सूत्र काय? तत्त्वसूत्रामध्ये पाठांतर करा, वाचन करा, मंगल सांगा,
बघून सांगा. हा पहिल्या अध्यायातलं 9वं सूत्र. मला माहीत आहे, पण मी तुम्हाला विचारतो. 9वं आणि 10वं. मग 9वं तर हां हां हे 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 सूत्र आहे. मती श्रुत अवधी मनपर्याय केवलानी ज्ञानम. या सूत्राचा अर्थ काय? मती श्रुत अवधी मनपर्याय केवल ज्ञान, ही 5 ज्ञानं असतात. हा अर्थ आहे का त्या सूत्राचा? हा अर्थ आहे का नाही? शेवटचं वाक्य मती श्रुत अवधी मनपर्याय केवलानी. ज्ञानम एक वचन आहे का बहुवचन आहे? आणि मती श्रुत अवधी मनपर्यायनी मती श्रुत अवधी मनपर्याय केवलानी हे बहुवचन झाले. आणि ज्ञानम मग तो एक आत्मा आहे आणि 5 पर्याय आहेत, ते दाखवलं त्याच्यात. पण आपण काय करतो, ते पर्याय सांगतो 5. म्हणजे मती श्रुत अवधी मनपर्याय केवल ज्ञान हे 5 पर्याय अनित्य आहेत आणि त्या ज्ञानाला धारण करणारा आत्मा नित्य आहे. मग नित्य अनित्य अनेकांतात्मक आत्मा दाखवला तिथे आचरणे. म्हणजे ही 5 ज्ञानं अनित्य आहेत, क्षणिक आहेत. हा तुमचा स्वभाव नाही. आणि जो ज्ञानस्वरूप आत्मा आहे तो तुम्ही आहात. मग हे सांगा लोकाला काय सांगायचं तर मूळ व्यवस्थिशीर खोला, तर त्यांना पुढे काय वाटेल की आपण काय करतो तर शब्दार्थ सांगून जातो. म्हणजे पहिल्या सूत्रापासून तत्वसूत्राच्या पहिल्या सूत्रापासून 10 अध्यायाच्या सर्व सूत्रामध्ये उमास्वामी आचार्यांनी शाद्वाद पद्धतीच्याद्वारे अनेकांत आनंद धर्मात्मक वस्तूची सिद्धी केलेली आहे. पण आपण शाद्वाद पण सांगत नाही, अनेकांत काय आनंद धर्मात्मक काही सांगायला तयार नाही. सूत्र वाचवलेलं सांगत जावं लागलो. मग त्या श्रोत्याला समजणार कसं काय? पहिलं सूत्र अनेकांत आहे की नाही, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. अनेकांत काय आहे? सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. अनेकांत काय आहे? सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र हे अनित्य आहेत आणि जीव एक नित्य आहे. रत्नत्रय पर्याय एक आहे आणि जीव रत्नत्रय पर्याय अनेक आणि जीव एक आहे. नित्याच्या विरुद्ध आणि अनित्याच्या विरुद्ध नित्य. रत्नत्रय विशेष आहे, द्रव्य एक सामान्य आहे. द्रव्य धर्मी आहे, 3 धर्म आहे. हे आहे की नाही सगळे त्याच्यात. म्हणून न्याय शिकल्यानंतर मग तुम्हाला सगळे ग्रंथ व्यवस्थित खोलता येतात. आणि न्याय शिकलो, वाचलो, पण त्याला तिथे ठेवून टाकलो. मग याला प्रत्येक ठिकाणी सांगू लागलो नाही, समजू लागलं नाही. पहिलं सूत्र अनेकांत झालं. दुसरं सूत्र काय? तत्वात श्रद्धानंद सम्यक दर्शन. तिथे पण अनेकांत वस्तू, 7 तत्व आणि 1 आत्मा. निसर्गाधिगम सम्यक दर्शन. निसर्गाधी सम्यक दर्शन पर्याय झाल्याने जीव झाला. मग या दृष्टीने काढा की सगळ्या सूत्रामध्ये सांगा, जीवाला समजू दे. पण आपण काय करलो? म्हणून आपण दुसऱ्याला फसवत नाही, दुसऱ्याला अज्ञाने ठेवत नाही. आपण आपल्याला स्वतः आपल्याद्वारे आपण अज्ञाने करून आपल्याला फसवत आहोत. लोक जास्त असे तर व्यवस्थिशीर सांगा, जो नसेल तर सामान्य सांगून जावा. तुम्हाला लोकांचं प्रयोजन आहे का? आचार्याने सांगितलेले भाग तुम्हाला दाखवायचा आहे. नाही आज लोक जास्त नाही, जाऊ दे सामान्य प्रवचन. लोक जास्त आहे तर प्रवचन.
जे तुम्हाला लोक कमी आहे तळाला तुम्हाला द्वेष होऊ लागला आणि जास्त आला तर राग होऊ लागलेला आहे. तुमचे लोक वेळेवर येतच नाही, अमुकच करत नाही, तमुकच करत नाही, एवढे असून सुद्धा चढावे घेतच नाही जास्त. तुमचं काम काय आहे? प्रवचन सांगा, आहाराला निघा, श्रावक आहार देते, स्वाध्याय करा. मग कोण पैसे असून देत नसेल तर काय बिघडलं तुम्हाला? तुम्ही कशासाठी साधू आपण झालो? ज्ञान ध्यान तपश्चर्या करण्यासाठी. ठीक आहे, ज्यांना राग सुटला असेल घेत नाही, त्यांना सुटला असेल. पण घेतला न घेतला, कमी लोक जास्त आहे म्हणून कमी जास्त सांगत आहे का? एक सिंहाला 2 मुनिराज होते, हे तिरेंचे आहे, त्याला काय सांगायचं आहे? जाऊ दे, सोडून द्या. पण त्याला पण व्यवस्थितशीर सांगितलं नाही. म्हणून ज्ञानीची दृष्टी विशाल असते, उदार असते आणि अज्ञानी संकोचित करतो. म्हणून आपण ज्ञानी बना. लोक किती आहेत हे बघू नका, तर ते टाकली का नाही टाकली बघू नका. समोचरण आहे, समोचरणमध्ये या जिनवाणी आहे, चटी असेल तर ठीक आहे, नाही तर खाली बसा. जिनवाणी ऐकणं प्रयोजन आहे, बाकी मूळ आम्हाला त्या ठिकाणी प्रयोजन. पण या प्रकारचा आचार करणं शेवटी वाटतं या जिस परमात्मा के ध्यान से संसार रूपी बेला दूर हो जाती है, वही उपादेय ध्यान करने योग्य है. यह तात्पर्य है. इस प्रकार 24 सूत्रों के बीच 5 प्रक्षेपक पूर्ण हुए. याप्रमाणे तुम्हाला स्वतःचा शुद्ध आत्मा ध्यानासाठी उपयोगी आहे, अन्य काही नाही. हे या गाथेमध्ये भावार्थ रूपाने तुम्ही समजून घ्या. हो, उद्या त्याला एक दिवस शास्त्र नाही, उद्या सुट्टी आहे, परवा दिवशी शास्त्र. उद्या त्याला गावाला जाण्यामुळे एक दिवस शास्त्र नाही, परवा दिवशी परत रेग्युलर चालू नाही. उद्या कोणता उद्या नाही ना? उद्या आणि परवा 2 दिवस. उद्या टाकलं, परवाची आहे ना? ठीक आहे, उद्या त्याला घेऊया, परवाची रविवारी नाही. 3 तारखेला एक दिवस शास्त्र नाही, उद्या त्याला शास्त्र चालेल. शब्द आहे ते कर्णेंद्रियांच्या द्वारे ज्ञानाचे ध्येय आहे. या शब्दाला जाणणारा मी ज्ञान आनंद करू शुद्धात्म द्रव्य आहे. शब्द उत्पन्न होतात, नष्ट होतात, पण त्या शब्दाला जाणणारा आत्मा उत्पन्नही होत नाही, नष्टही होत नाही. मी तर हे स्वयं सिद्ध ज्ञान आनंद स्वरूप शुद्धात्म द्रव्य आहे.
नमो अर्यन्ताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोरे सौवसां